तुम्ही दिवसातून 3 वेळा जेवता, पोट भरून खाताही, तरीही तुम्हाला थकवा येतो, केस गळतात, स्नायू वाढत नाहीत आणि वारंवार आजारी पडतात. मग प्रश्न असा आहे, समस्या अन्नाची आहे का की अन्नातील प्रोटीनची? तरीही भारतात लाखो लोकांच्या शरीराला एक महत्त्वाचा पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाही, तो म्हणजे प्रोटीन. आपल्यापैकी अनेकांना वाटतं प्रोटीन म्हणजे फक्त जिममध्ये जाणाऱ्यासाठी असतं, पण हे खरं नाही. प्रोटीनची गरज प्रत्येक लहान मुलाला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक शेतकऱ्याला आणि कामगाराला, ज्येष्ठ नागरिकाला असते. आज आपण जाणून घेणार आहोत प्रोटीन म्हणजे नेमकं काय, त्याची कमतरता का होते, भारतात ही समस्या किती मोठी आहे आणि रोजच्या साध्या जेवणातून ती कशी भरून काढता येते. प्रोटीन म्हणजे काय? ज्या प्रकारे घर बांधण्यासाठी विटा लागतात, त्याचप्रमाणे शरीर बांधण्यासाठी प्रोटीन लागते. प्रोटीन हे अमिनो आम्लाच्या म्हणजेच अमिनो ॲसिड साखळ्यापासून बनवलेले असते. शरीरात वापरल्या जाणाऱ्या प्रोटीनमध्ये मुख्यतः 20 मानक स्टँडर्ड अमिनो आम्ले असतात. यापैकी 9 आवश्यक तर 11 अनावश्यक मानले जातात. अनावश्यक म्हणजे त्याची गरज नसते असं नाही, शरीर ती स्वतः तयार करू शकते. आणि जे अमिनो ॲसिड शरीर स्वतः तयार करू शकत नाही, आता त्याच्याबद्दल जाणून घेऊ. आवश्यक अमिनो ॲसिड 9 प्रकारचे असतात. त्यातील पहिलं हिस्टाडिन, हिमोग्लोबिन तयार होण्यात मदत करते. हिमोग्लोबिन किंवा HB हे लाल रक्तपेशीमध्ये रेड ब्लड सेल RBC असणारे एक विशेष प्रोटीन आहे. याचे मुख्य काम म्हणजे फुफ्फुसामधून ऑक्सिजन शरीराच्या सर्व पेशीपर्यंत पोहोचवणे आणि पेशीमधून कार्बन डायऑक्साईड परत फुफ्फुसाकडे आणणे आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे. तर शरीर हिस्टामिन तयार करण्यासाठी आवश्यक असते. नंबर 2 आयसोलिसिन, स्नायूची दुरुस्ती. आपण जे व्यायाम करतो त्या व्यायामानंतर शरीराची पुनर्बांधणी आणि ऊर्जा निर्मिती मदत करते. नंबर 3 लुसीन, स्नायूवाढीसाठी सर्वात महत्त्वाच्या अमिनो आम्लापैकी एक. मसल्स प्रोटीन सिंथेसिस सुरू करण्यास मदत करते. आपल्या सोप्या भाषेत तुमचा स्नायू म्हणजे एक भिंत. व्यायाम केल्यावर त्या भिंतीत सूक्ष्म तडे पडतात. शरीर त्या तड्याची दुरुस्ती करण्यासाठी अमिनो आम्ले वापरून नवीन विटा बसवते. यालाच मसल्स प्रोटीन सिंथेसिस म्हणतात. नंबर 4 लायसिन, कॉलेजन तयार करण्यासाठी आवश्यक असते. कॉलेजन हे शरीरातील सर्वात जास्त प्रमाणात असलेले संरचनात्मक स्ट्रक्चरल प्रोटीन आहे. हे शरीराला मजबूती, आधार आणि लवचिकता देते. सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. घर बांधताना विटांना घट्ट जोडणारे सिमेंट म्हणजेच कोलेजन. म्हणूनच कोलेजनला शरीराचे नैसर्गिक सिमेंट असेही म्हणतात. कोलेजन कुठे आढळते? त्वचा म्हणजे स्किन, हाडे बोन्स, स्नायूंना जोडणारे टेंडन, लिगामेंट्स, दात व रक्तवाहिन्या. जखमा भरून येण्यास मदत करते. नंबर 5 मिथिओनिन, सल्फरयुक्त अमिनो आम्ल असते. ते केस, त्वचा आणि नखामधील असणाऱ्या केराटिन या प्रोटीनच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे आणि यकृताच्या कार्यात मदत करते. नंबर 6 एनिल ॲलिनिन, या आम्लामुळे मेंदूमध्ये डोपामिन हे हार्मोन्ससारखे रासायनिक द्रव्य असते. त्यामुळे आपल्याला प्रेरणा, आनंद, शिकणे यासाठी प्रेरणा मिळते आणि ॲड्रेनालिन यासारख्या रसायनाच्या निर्मितीत मदत होते. नंबर 7 थ्रिओनिन, इलास्टिन त्वचेला लवचिकता देते आणि कोलेजन निर्मितीस मदत करते, जे आपण पाठीमागे बघितले. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. नंबर 8 ट्रिप्टोफॅन, सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करण्यासाठी आवश्यक असते.
सेरोटोनिन आपल्या शरीरात काय काम करते तर मनस्थिती, मूड, भावनाचे संतुलन, भूक नियंत्रण करणे, मेंदूचे काही कार्य तर मेलाटोनिन तयार करणे. सेरोटोनिन पासून पुढे मेलाटोनिन तयार होते. आता मेलाटोनिनचे कार्य बघू. झोपेचे चक्र स्लीप वीक सायकल नियंत्रित करते, रात्री झोप येण्यास मदत करते. म्हणूनच ट्रिप्टोफॅनचा अप्रत्यक्ष संबंध झोपेशी असतो. झोप आणि मनस्थितीवर प्रभाव करते. आणि शेवटचा अमिनो आम्ल नंबर 9 व्हॅलिन. यामुळे स्नायूंना ऊर्जा पुरवते, स्नायू पुनर्बांधणीमध्ये मदत होते. जर आहारातून या 9 पैकी एखाद्या आवश्यक अमिनो आम्ल पुरेशा प्रमाणात मिळाले नाही, शरीरातील प्रथिनांची निर्मिती, प्रोटीन सिंथेसिस प्रभावीपणे होऊ शकत नाही. त्यामुळे स्नायूची वाढ, शरीरातील दुरुस्ती आणि इतर अनेक महत्त्वाच्या जैविक प्रक्रिया प्रभावित होऊ शकतात. शरीरात प्रोटीनच्या कमतरतेची प्रमुख कारणे. जगात दूध उत्पादनात पहिला क्रमांक, डाळीच्या उत्पादनात आघाडी, आणि तरीही लाखो लोकांना पुरेसे प्रोटीन मिळत नाही. हा देश म्हणजे भारत. आपण पोट भरून खातो, पण शरीराला आवश्यक तेवढं प्रोटीन मिळतच असे नाही. म्हणूनच अनेक लोक सतत थकलेले असतात. मुलाची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही. वृद्धामध्ये स्नायू झपाट्याने कमी होतात आणि आजारातून बरे होण्यास जास्त वेळ लागतो. नॅशनल NIN च्या या विश्लेषणानुसार भारतात सुमारे 36% ते 44% लोकांमध्ये प्रोटीनचे सेवन पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर अनेकाच्या आहारातील प्रोटीनची गुणवत्ता, प्रोटीन क्वालिटी देखील कमी आहे. याचा अर्थ असा की लोकांना काही प्रमाणात प्रोटीन मिळत असेल तरी शरीराला आवश्यक असलेले सर्व 9 ॲमिनो ॲसिड योग्य प्रमाणात मिळतीलच असे नाही. समस्या नेमकी कुठे आहे? भारतीय आहारात भात, गहू आणि इतर धान्याचे प्रमाण जास्त असते. हे ऊर्जा देतात, पण प्रत्येक जेवणात पुरेशा प्रमाणात उच्च गुणवत्तेचे प्रोटीन असेलच असे नाही. ICMR NIN ने आहारात डाळी, कडधान्य, दूध, अंडी, मासे, मांस यासारख्या प्रोटीनयुक्त पदार्थाचा अधिक समावेश करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भारतातील चित्र ICRISAT आणि IFPRI च्या अभ्यासात भारतातील काही ग्रामीण भागामध्ये 2/3पेक्षा जास्त कुटुंबे शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रोटीन घेत असल्याचे दिसून आले. अभ्यासात असेही नमूद करण्यात आले की एक ठिकाणी समस्या केवळ उपलब्धतेची नसून आहारातील निवड, जागरूकता आणि गुणवत्तेची सुद्धा आहे. याचे परिणाम प्रोटीनची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास मुलाची वाढ मंदावू शकते, स्नायू कमकुवत होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, जखमा भरून येण्यास जास्त वेळ लागू शकतो, वृद्धांमध्ये स्नायूची झपाट्याने झीज होण्याचा धोका वाढतो. राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. या व्हिडिओबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा.